हे विष्णू दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. असं ऐक्य असताना सुद्धा आपल्याकडे यामध्ये मतभेद झालेले आणि त्यामध्ये युद्ध झालेली आपण पाहिली. जगद्गुरु शंकराचार्यांनी एका ताम्हनामध्ये हे सर्व संप्रदाय आणले, कारण वस्तुतः एकाच परमेश्वराच्या अनेक रूपांचा ध्यास आपल्याला लागतो. आपण त्याची उपासना करतो, पण शेवटी अंतिम तत्व एकच आहे. आणि त्या ईश्वराची उपासना करताना आपसात हा तो संप्रदायाचा आणि हा संप्रदायाचा असा वाद होऊ नये. त्यामुळे आज एकादशीच्या दिवशी शंकराच्या मंदिरामध्ये आपण हा जागर करतोय, ही एक आनंदाची गोष्ट आहे. 6 जून 1676 आज आमचा धर्म, आमची ओळख, आमची संस्कृती जिवंत आहे आणि आपण त्याच्यावर बोलू शकतो. हे ज्या घटनेमुळे सिद्ध झालं, तो हिंदू साम्राज्य दिनाचा, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा मुख्य सोहळ्याचा दिवस. वस्तुतः हा राज्याभिषेक काही पहिल्यांदा होत नाही. आपल्याकडे राजेशाही पद्धत होती, त्यामुळे प्रत्येक राजा जेव्हा जेव्हा सिंहासनारूढ व्हायचा, जेव्हा जेव्हा कार्यभार हातात घ्यायचा, तेव्हा तेव्हा धर्माप्रमाणे, धर्माच्या पद्धतीप्रमाणे आणि राज्यशास्त्राप्रमाणे त्याचा राज्याभिषेक व्हायचा. पण परकीय आक्रमण झाली, परकीय सत्ता आली की संस्कृतीचा विनाश म्हणजे काय होतं याचं दर्शन आपल्याला शिवराज्याभिषेकामध्ये. पंडित गागा भट्टांनी इच्छा व्यक्त केली की राजे आपण राज्याभिषेक करून घेऊ. अडचण ही आहे की राज्याभिषेक कसा करायचा हे माहित नाही. ज्या देशामध्ये रामाचा राज्याभिषेक झाला, ज्या रामाच्या राज्याभिषेकाचं ललिताच्या कीर्तनामध्ये अनेक गावचे जे परंपरेचे उत्सव आहेत, त्या प्रत्येक उत्सवामध्ये रत्नजडित सिंहासन या अभंगाने, रचनेने उत्सवाच्या ललिताच्या कीर्तनाची सुरुवात आणि उत्सवाची सांगता होते. दरवर्षी आम्ही ते साजरं करतो, पण प्रत्यक्षामध्ये तो राज्याभिषेक दरवर्षी आपल्या उत्सवांमधनं साजरा होत असताना आमच्याकडचा राज्याभिषेकाचा विधीच हरवला. याचं कारण 300-350 वर्षामध्ये, 400 वर्षामध्ये आता एकदेशीय राजा नाही, या मातीतला राज्य करता नाही, त्यामुळे त्याचा राज्याभिषेक होण्याचा विधी असण्याचं काही कारण नाही. ती संस्कृती, ती परंपरा हस्तलिखिता सहनाश पावली हे दुर्दैव. त्यामुळे शिवाजी नावाच्या एका व्यक्तीचा तो राज्याभिषेक नव्हता, तो भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा प्रयोग होता. त्यासाठी तो प्रयोग सिद्ध करावा लागला. गागा भट्टांनी पहिल्यांदा राज्याभिषेक प्रयोग लिहिला, आणि राज्याभिषेक हा रूढ झालेला शब्द आहे, तो तसा नाहीये. तो ज्या ग्रंथाचं नाव दिलंय तेही आणि महाराजांचं जी प्रक्रिया पूर्ण झाली त्याचं नाव राजाभिषेक असं आहे. राज्य होतच, राजा होण्याची जी अधिकृत प्रक्रिया आहे त्याचं धार्मिक कार्य आणि अधिकृतरित्या जाहीर करणं हा राजाभिषेक. बरं, हा राजाभिषेक झाला, त्यामुळे तो अधिकृत राजा म्हणून जेव्हा त्या पदावर बसलेली व्यक्ती चिन्हित होते, तेव्हा काय घडतं तो आजचा कार्यक्रम महत्वाचा बोलण्याचा विषय. बरं, आज तोच का बोलायचा? शिवरायांच्या, माफ करा मला, पण छत्रपती शिवराय मला माहिती आहे, त्यांचा इतिहास मला माहिती आहे असं म्हणणाऱ्यांकडे दुर्दैवाने स्वराज्याची प्रतिज्ञा, अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची भूक, सिद्धी जोहरचा संग्राम, पन्हाळगडचा वेढा आणि त्यानंतर आग्र्याहून सुटका, याच्या पलीकडले महाराजांनी कधीच अभ्यासले नाही. आणि ज्या घटनांचा उल्लेख मी करतो आहे त्या पूर्णांशाने आम्हाला माहिती आहे असं मात्र दावा आपण केला तर तो निकालच चुकीचा होईल.
याचं कारण अफजल खानाचा वध म्हणजे केवळ कोथळा काढणं नाही, अफजल खानाच्या वधाची जी पूर्व तयारी आहे, अफजल खानाच्या वधानंतरची जी योजना आहे, हे जे काही साध्य झालं ना, याचा सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर कळतं की अफजल खान मारणं हा किती महत्वाचा विषय. कुणाची तरी एक राजकीय भेट ठरवली आणि त्या राजकीय भेटीमध्ये समोरच्या माणसाने विश्वासघात केला म्हणून मारला, या पलीकडे आपण जात नाही. आणि दुर्दैवाने आम्ही चमत्कारांना जास्त मानतो, त्यामुळे महाराजांनी वस्तुस्थिती दर्शक केलेलं कार्य आम्ही विसरतो. ज्या व्यक्तींच्या शुद्धीकरणाबद्दल बोलणारे इतिहासामध्ये काही घटनांना एक विलक्षण महत्व काळ देतो आणि परिस्थिती देतो. आज काळ आणि परिस्थिती या दोन्ही गोष्टी, ज्या गोष्टींचा विचार तुमच्या माझ्या हिंदू मनाला अस्वस्थ करतात आणि तो विचार करायला लावतात, त्या घटनेला एक ऐतिहासिक जो आधार आहे, त्या आधाराचं हे 350वं वर्ष. ज्या मोहम्मद कुली खानाला परत नेतोजी पालकराचा दर्जा मिळवून देण्याचं काम महाराजांनी राजधानीमध्ये केलं, आणि ते केवळ एका कुठल्या तरी आसनावर बसलेल्या माणसांनी नव्हतं, तर आता सप्तसागरांचं आणि सप्त नद्यांचं वेदमंत्रांचे उद्घोष होत असताना अभिषिक्त झालेल्या एका राजाने केलेलं ते कृत्य, याचा अर्थ त्याला समाज मान्यता, राजमान्यता आणि त्याची परंपरा निर्माण व्हावी अशी ती कृती. नेतोजी पालकर अचानक भेटले नाही, स्वराज्याच्या प्रतिज्ञेपासून महाराजांसोबत आहे. अनेक जे सवंगडी महाराजांच्या सोबत सुरुवातीपासून आहेत आणि नंतर काळाच्या ओघामध्ये महाराजांपूर्वी गमावले, महाराजांनंतरही 3 छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे नेतोजी पालकर. स्वराज्याच्या प्रतिज्ञेपासून आहेत. अफजल खानाची स्वारी होत होती तेव्हा महाराजांनी नेतोजींना सांगितलं, नेतोजी तो सगळं 40,000चं सैन्य घेऊन इकडे येतोय. 12,000च्या सैन्याने सुरुवात केली, प्रत्यक्षात भेट झाली तेव्हा 40,000च्या पुढे सैन्य. तेव्हा तुम्ही गडावर येऊ नका, ना राजगडावर ना प्रतापगडावर, तुम्ही विजापूरला जा. आणि विजापूरमध्ये असा हेतोस मांडला की इकडे पाठवलेलं जे सैन्य आहे त्याला कधीतरी हा विचार करावा लागेल, शिवाजी बाजूला राहू दे, विजापूर टिकवायचं असेल तर आता आपल्याला परत फिरावं लागेल. केवळ प्रतापगडावर शामियाना बांधून घेतलेली ती भेट नव्हती, फार पुढची मजल लक्षात घेऊन केलेली उपाययोजना होती आणि स्वराज्यावरचे सगळ्यात मोठं संकट होतं. पण आता मोठा जम बसवला आणि अफजल खान वाईचा सुभेदार असल्यामुळे तो इथे उत्तम रीतीने परिचित असलेल्या जागेत आहे हे कळल्यावर नेतोजी परत आले, घाटावर राहिले, खाली कोकणामध्ये उतरले नाही. अनेकांना जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या त्याप्रमाणे सगळेजण वागत होते. लक्षात घेतलं पाहिजे नेतोजींचा पराक्रम. अफजल खानाला मारला आणि ही बातमी कळल्यानंतर, कारण संकेत ठरलेले होते, भांड्यांचा आवाज झाला, भांडी म्हणजे तो, भांड्यांचा आवाज झाला की त्या विशिष्ट आवाजानंतर समजायचं की महाराजांची विजयी घोडदौड सुरू झाली. अफजल खान सांगतो ते भांड्यांचे आवाज ऐकले आणि नेतोजी आपल्या बरोबरचं सैन्य घेऊन निघाले. दिवसभर काहीतरी दगा महाराजांना, अफजल खानाचं उरलेलं सैन्य करेल किंवा अफजल खान पूर्ण मेलाय का काय झालंय याची पूर्ण बातमी येत नाही, तोपर्यंत त्यांनी भाग सोडला नव्हता जिथे त्यांची नेमणूक होती. पसरणीच्या घाटातच होते. आता महाबळेश्वर आणि प्रतापगड असं ज्यांनी शुद्धीमध्ये बघितलेला असेल त्यांचा हा भाग लक्षात येईल. साधारण महाबळेश्वरून येणारा मग प्रतापगड बघण्याच्या पात्रतेचा राहिलेला नसतो. दुर्दैव आहे. लक्षात घेतलं पाहिजे त्या पसरणीच्या घाटातच ते राहिले आणि ज्या क्षणाला आता नक्की झालं की अफजल खान नक्की गेला, गारद झाला, याचं कारण त्याचं सैन्य पळायला लागलं. त्या काळामध्ये मुसद खान, त्याचा उल्लेख मुसेद खान असाही आहे, अशा एक दोघा खानांना जाऊ दिलं
असाही आरोप नेतोजींवर झाला. पण नेतोजींचं लक्ष नक्की होतं. काय झालं होतं, अख्खी 40,000 फौज जर प्रतापगडाच्या पायथ्याशी आली असती तर महाराज संकटात सापडले असते, अफजल खानाला मारू दे. म्हणून वाईला मुख्य सैन्य ठेवलं होतं. एक भाग घेऊन ते खाली प्रतापगडच्या पायथ्याशी थांबलेले होते आणि 1200 बंदूकस्वार बरोबर घेऊन आले होते. ते प्रतापगडचा आता महादरवाजा आहे त्याच्या खाली थांबले होते. म्हणजे आता अलीकडे जिथे वडापावच्या वगैरे गाड्या आहेत, प्रतापगड डोळ्यासमोर आणला ते लक्षात. अशा 3 ठिकाणी त्यांची अवस्था केलेली होती. एकदा कधीतरी आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून प्रतापगडावर जा आणि गडावरून ती जागा बघा आणि अफजल खानाची जिथे कबर आहे त्या कबरीतून वर गडाकडे बघा. शामियान्यामध्ये काय चाललं असेल याचं दृश्य दुर्बिणीचा वापर न करताही वरतून बघता येत आहे, पण खालून मात्र वर काय चाललंय याचा अंदाज घेता येत नाही. खानाला त्याचं जे सैन्य खालच्या बाजूला आहे त्या सैन्याचं काय चाललंय ह्याचाही अंदाज घेता येत नाही, ते दिसत नाही. विलक्षण कार्ययोजना होती. महाराजांना मात्र खालचं सैन्य काय करतंय हे दिसतंय. कोकण कड्यावर तानाजी मालुसरे सगळ्या ठिकाणी माणसं ठेवलेली आहेत. आणि लक्षात घ्या, रात्र झाली, महाराज सुरक्षित आहे, अफजल खान गेलाय, बरीचशी सैन्याची तुतरतोड झाली, अंगावरचे कपडे टाकून पळत आहे. मातब्बर मंडळी खानाबरोबर आले. अशा अवस्थेमध्ये नेतोजी पसरणीच्या घाटात रात्री मशाली पेटवून निघाले. घोडदळ आहे आणि तिथून वाईच्या छावणीवर हल्ला केला आणि वाईच्या छावणीची खानाच्या दाणात दाण उडवली. सिद्धी जोहरच्या वेड्याच्या वेळेला नेतोजी सोडवायला आले. महाराज पन्हाळ्यावर अडकले, पण सोबत सिद्धी वाहवा आहे. तो मारला गेला आणि बरोबरच्या लोकांनी कच खाल्ली. वेडा फोडून आत घुसायची जी योजना होती ती अशक्य झाली. 2दा पन्हाळ्यांनी दगा दिलाय नेतोजी. महाराज अडकले. लक्षात ठेवा बरं, जाता जाता हळूच विषय म्हणून सांग, उत्सव कसे साजरे करायचे ते शिवचरित्र वाचून ठरवायचे. प्रत्येक महत्वाचा सण आम्ही साजरा करतो आणि महाराजांनी साजरा केला याच्यात फरक आहे. ज्या दिवशी महाराज पन्हाळगडच्या वेड्यातून निसटले त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. शाहिस्ते खानाचा जो बोट तोडली त्यावेळेलाही नेतोजी पालकर आहे. कारतलब खानाबरोबरचा झालेला संग्राम आहे तिथेही नेतोजी पालकर आहे. रणतुंडीच्या घाटामध्ये रायबागांबरोबर जो झालेला संग्राम आहे नेतोजी आहे. महाराजांच्या सोबत नेतोजी होते. महाराजांच्या आदेशाला प्रमाण मानणारं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून पुढे जेव्हा उल्लेख येईल तेव्हा मी बोलेन, मराठ्यांच्या इतिहासामध्ये एकाच वेळी 2 शिवाजी आहेत असा उल्लेख मुघल करत असतात. त्यातले एक छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज आणि दुसरे नेतोजी पालकर ज्याला प्रति शिवाजी असं म्हणतात. दरारा होता, हुकूमत होती. माणकोचे 10 तोंडे पहिले सरनोबत ते कामास आले आणि माणकोजींनंतर नेतोजी पालकरांना सरनोबती दिली. आता सरनोबत नेतोजी पालकर. शाहिस्ते खानाची बोट तोडली त्याच्यात आदल्या रात्री आऊसाहेब म्हणाले होते, राजे आता दमलाय, जरा विश्रांती घ्या, आमच्या बरोबर कोंढाण्याला चला. कोंढाण्यावर राम जन्म साजरा होता. राम जन्म साजरा करण्याकरता जाऊ. महाराज म्हणले, आऊसाहेब आपला मेळा पुढे जाऊ दे,
आम्ही उदयीत निघतो आणि राम जन्माच्या वेळेला कोंढाण्यावर येऊन राम जन्म साजरा करतो. आज अंमळ विश्रांती घ्या. आऊसाहेब पुढे निघून गेल्या. रात्री महाराज शाहिस्ते खानाच्या महालात घुसले. शाहिस्ते खानाची बोटं तोडली. वेगाने वाऱ्याच्या दोन भाग केलेले होते. रचना काय पहा, जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा आता बाहेर पडायचं ते कोणाबरोबर? एका बाजूला मोरोपंतांनी बाहेर पडायचं आणि एका बाजूला दोन शिवाजींनी बाहेर पडायचं. एक प्रति शिवाजी आणि दुसरे खरे शिवाजी. नेतोजी पालकरांसोबत निघाले आणि ते परत आले. सकाळी कोंढाण्यावर गेले राम जन्माच्या वेळी आणि आऊसाहेबांना म्हणाले, स्वराज्यावरचं संकट टळलं. राम जन्म खऱ्या अर्थानं साजरा झाला. कारण शाहिस्ता तेव्हा कळलं होतं, रात्री वाटलं होतं शाहिस्ताही मेला, पण नंतर कळलं की बोटं तोडली आणि शाहिस्ता निघून गेला. ते सांगितलं की शाहिस्ता थोटा करून पाठवला. आता एव्हा एव्हा तो लाल माल सोडून गेला असेल. नेतोजी बरोबर आहे. पुढे पुरंदरच्या तहाचा प्रश्न आला. त्या तहामध्ये 5 कलम आहेत बरं. नुसते किल्ले देणं, मुलूक तोडून देणं असा विषय नाही. संभाजीराजे वय वर्ष 8 यांना आपल्या पोलीस ठेवावं, पदरी ठेवावं, औरंगजेबाचा मनसबदार म्हणून, अशी तिसरी अट महाराजांनी मान्य केली. पण मिर्झा राजाला ते म्हणले, शंभूराजे लहान आहे, त्याच्याऐवजी मी तुमच्याकडे 2 माणसं ठेवतो. मनसबदारीची वस्त्र घेतील शंभूराजे, पण त्याच्यासोबत मी तुम्हाला आणखीन एक माणूस देतो, तो त्यांच्याऐवजी प्रतिनिधी म्हणून काम करेल. ते होते नेतोजी पालकर. नेतोजी पालकर रुजू झाले. नेतोजी पालकरांनी प्रचंड पराक्रम या काळामध्ये गाजवलेला. मांड, खटाव हा संपूर्ण भाग मुघलांना त्यांचे सरदार म्हणून नेतोजींनी मिळवून दिला. आणि पुढच्या काळात जेव्हा नेतोजी आणि महाराज दोघेही मिर्झा राजांबरोबर होते, विजापूरकरांवर उठाव करावा म्हणून गेले. यश आलं नाही. आता माहित नाही यश आणायचं नव्हतं का खरंच आलं नाही, संशोधनाचा विषय. पण यश आलं नाही म्हणून महाराज निघून गेले. आणि महाराज जाताना असं नेतोजींना म्हणाले, नेतोजी आम्ही पुढे जातो, तुम्ही पाठोपाठ या. नेतोजींनी कबूल केलं आणि ते मिर्झा राजांकडे राहिले. आणि महाराज निघून गेले. रात्रीच्या वेळेला पन्हाळ्यावर हल्ला चढवला. असं वाटलं होतं की पन्हाळा अलगद आपल्याला मिळेल, पण पन्हाळ्यावरच्या चौक्या जागृत होत्या. त्यांनी हल्ला परतवून लावला आणि महाराजांचे 1000 म्हणजे आपल्या मराठ्यांचे 1000 मावळे कापले गेले. महाराज विषण्ण मनाने खाली आले आणि विशाळगडाकडे निघून गेले. नेतोजी उशिराने आले. वेळेचं पालन कसं करावं, जय शिवाजी जय भवानी म्हणून कार्य साधना होत नाही बरं का. शिवाजी जगावे लागते. शिवव्रत अखंड आहे. महाराजांनी प्रश्न विचारलाय, सरनोबत समयास का पावला नाही? आम्ही तुमच्या भरोशावर 1000 मावळे गमावले. 1000 माणसं गमावली हा केवळ संख्यात्मक पराभव नव्हता. जीवाला जीव देणारी 1000 माणसं जेव्हा मरतात, हौतात्म्य पत्करतात आणि ते विनाकारण ठरतं, कार्य योजना असफल झाल्यामुळे ती जातात, तेव्हा केवळ असफलतेचा डाग लागतो असं नाही,
मित्रांनो, आपण जीवाला जीव देणारी 1000 माणसं गमावली आहेत. याचं मूल्यमापन आपण इतर कशातही करू शकत नाही. कारण यातला एक एक माणूस मिळवण्याकरता रक्ताचं पाणी करावं लागतं, त्यांना तपासून घ्यावं लागतं, कसोटीवर घासून घ्यावं लागतं. तेव्हा स्वराज्याला जोर देणारी ही मंडळी आपल्याला मिळते. महाराज राघव नेतोजी विषण्ण आणि नेतोजींनी स्वराज्य आणि महाराज या दोघांचाही त्याग करून ते विजापूरकरांचे सरदार म्हणून रुजू. काय महत्व होतं नेतोजींचं? विजापूरकरांकडे अर्ज केला की आमचे महाराज आमच्यावर रागावले, आम्ही स्वराज्याचा त्याग करतो, आम्ही शिवाजीराजांचा त्याग करतो, आम्हाला तुमच्या पदरी नोकरी द्या. पॅकेटची सुरुवात त्यावेळी झाली. 3 लाख होन दरवर्षी देण्याच्या लेखी आश्वासनानंतर नेतोजी विजापूरकरांकडे हजर झाले. 3 लाख होन दरवर्षी. विजापूरकरांना माहिती होतं नेतोजी आपल्याकडे आहे म्हणजे विजापूर सुरक्षित. स्वराज्याचं दुर्दैव होतं, अशी अनेक माणसं आम्ही शत्रूच्या मुलगात पाहिली, परत स्वतःहून गेली. मिर्झा राजांच्या लक्षात आलं शिवाजीची चालही असू शकते. विजापूरकर गोवळकोंड्यांचा कुतुबशहा आणि शिवाजी एक झाले तर आपल्याला इथे वेडा देणं, वेडा ठेवणं, मुघल सल्तनत चालवणं अवघड होत जाईल. म्हणून नेतोजींना त्यांनी सांगितलं, पुढापुढी आज नाहीये, फार प्राचीन परंपरा आहे. तुला 3 लाख होन दिले ना दर सालाना, आम्ही शब्द देतो, आगाऊ देतो 5 लाख होन प्रति साल, सालाना 5 लाख होन. आणि नांदेड जवळची 45 गावांची जहागी. विजापूरकर आज ना उद्या संपणार होते. मुघलांकडे गेलं तर फायदा आहे म्हणून विजापूरकरांना सोडलं आणि नेतोजी मुघलांच्या सेवेत. पुरंदरच्या तहाप्रमाणे पुढच्या काळात आग्र्याला गेले महाराज. आग्र्याहून सुटका हे प्रकरण आपल्याला माहित आहे, गृहीत धरून मला पुढे जायचंय. कारण मी स्वतः आग्र्याहून सुटका या विषयावर 3.5 तास बोलतो. याचं कारण केवळ मिठाईचा पेटारा आणि महाराजांचे परत येणं एवढीच आग्र्याहून सुटका नाही. प्रचंड कार्ययोजना, विलक्षण नियोजन, उत्तम अंमलबजावणी आणि सगळ्यात विश्वासघातकी असलेल्या, अत्यंत संशयी असलेल्या शत्रूवर विजय मिळवून येणं. औरंगजेबाच्या नाकावर टिच्चू त्याच्या कैदेत असलेलं हे पहिलं व्यक्तिमत्व आहे की जे सही सलामत आपल्या स्थानी परत आलं. औरंगजेबाला कळलं की शिवाभाग आहे. पहिले काही आदेश होते ते दिले आणि मिर्झा राजे जयसिंगांना पत्र पाठवलं. पत्र नाही, आदेशच. आपल्या पदरी नेतोजी पालकर आहे, शिवाचा नातेवाईक आहे, प्रति शिवाजी म्हणतात. असेल तिथे असेल तसा गिरफ्तार करा, कैद करून पाठवून द्या. मिर्झा राजांना कारणच कळलं. मिर्झा राजांपर्यंत सांडणी स्वार रवाना झाला. खलिता मिळाला. बरं, मिर्झा राजे विचार करत होते फतेहाबादहून निघायचं. नाव काय आहे लक्षात ठेवा बरं. फतेहाबाद हे नाव कसलं आहे माहितीये? बीड. आजचं बीड शहर औरंगजेबांनी किंवा आक्रांतांनी परत चक्र ज्यांनी आणलं त्यांनी आपापली नावं बदलली. ही केवळ त्यांच्या विजयाची सलामी नव्हती, तर तुमची माझी संस्कृती पुसून टाकण्याची ती उत्तम कार्ययोजना होती. म्हणून फतेहाबाद म्हणजे बीडहून निघाले
आणि त्यांनी नांदेडच्या आसपास असलेल्या, धारूरच्या जवळ असलेल्या नेतोजी पालकर आणि कोंडाजी पालकर, कोंडाजी किंवा कोंडोजी हे त्यांचे चुलते आहेत, या दोघांना गिरफ्तार केले आणि आग्र्याला दिलेर खानाच्या ताब्यात देऊन सांगितलं आग्र्याला पाठवा. तोपर्यंत खलिता मिळाला की आग्र्याहून शहनशाह आलमगीर दिल्लीला रवाना झाला. मग दिल्लीच्या दरबारामध्ये हजर करायचं म्हणून त्याला नेलं, औरंगजेबाच्या समोर हजर केलं आणि परत फुलाद खानच्या ताब्यात देण्याचा आदेश झाला. ज्या फुलाद खानाच्या हाताखाली महाराज हा प्रति शिवाजी आहे, त्यामुळे याच्यावर आता डोळ्यात तेल घालून पहारा होता आणि पहिल्या दिवशीपासून त्यांचे हाल करायला सुरुवात केली. लक्षात ठेवा बरं, महाराजांचे 2 वकील सापडले होते, त्यांची चामडी सोडून काढली होती, पण त्यांनी शेवटपर्यंत ते सहन केले. पण 4थ्या दिवशी रणमैदान गाजवणारे नेतोजी पालकर हैराण झाले आणि नेतोजी पालकरांनी ठरवलं आपण शहाला शरण जायचं. आणि म्हणून फुलाद खानाचा संदेश आला की जिल्हे सुबानी हजरत, नेतोजी पालकर मुसलमान व्हायला तयार आहे. आदेश पुढचा काय त्याची प्रतीक्षा चालू होती. औरंगजेबाने सांगितलं नक्की हो, आत्ताच्या आत्ता त्याला कैदेतनं मुक्त करा. नेतोजी पालकरांना कैदेतनं सोडवलं. काढण्या घातल्या होत्या, बेड्या घातल्या होत्या, काढण्या घातल्या होत्या, त्या सगळ्या काढल्या, हजर केलं. मुसलमान होणार. मोहम्मद कुली खान आणि मुर्शिद ही पदवी दिली. मुर्शिद कुली खान हा वेगळा आहे, परत तो नवाब आहे, नाहीतर त्याची घोटाळा होता. यांना आता नेतोजी पालकरचं नाव झालंय मोहम्मद कुली खान आणि त्याला मुर्शिद ही किताबत औरंगजेबाने. मुर्शिद म्हणजे त्याचा अर्थ गुरु, आणि खरं तर तो मूळ शब्द सुफी संप्रदायामध्ये वापरला जातो, पण इथे का त्याला अशी मुर्शिद म्हटलंय माहिती, पण त्याला मुर्शिद ही किताबत दिली, त्याची सुलता केली. त्याच्यावर पहारे अजूनही आहेत, कारण एखाद्या वेळेला धर्म बदलल्यामुळे माणसाच्या जाणीवा बदलतात, असं लगेच घडत नाही. त्यामुळे हा परत नाटक करून सुटला तर परत शिवाजी हा प्रति शिवाजी म्हणून चौक्या बसवलेल्याच आहेत. आणि समजून घेतलं पाहिजे या ठिकाणी त्याला बोलावणं झालं आणि सांगितलं दख्खन मधून त्यांच्या 3 बायका आहेत. बरं, नेतोजी पालकरांची 3 लग्न झालेली होती, 3 बायका. मिर्झा राजाने पुढचा आदेश केला होता की याच्या बायकांनाही कैद करा आणि घेऊन या. 2 बायकांना कैद करून आणलं, 3री आली नाही, ती दख्खन मध्येच राहिली, तिने धर्मही बदलला नाही. पण तिचं पुढे काय झालं इतिहासाला माहिती. पण या 2 बायका आल्या, त्यांना दिल्लीमध्ये उभं केलं. दिल्लीमध्ये उभं केल्यानंतर बादशाहच्या लोकांनी त्यांना विचारलं तुम्ही आता मुसलमान व्हा. त्या म्हणल्या नाही होणार. तेव्हा याला बोलावून घेतलं आणि सांगितलं तुझ्या बायका आल्या, त्याला भेट, आणि त्यांनी जर धर्म स्वीकारला तर त्यांना वाचव, नाहीतर त्यांचा निकाल लागणार ही गोष्ट लक्षात. नेतोजी पालकर आपल्या बायकांना भेटायला गेला तेव्हा त्याला बघितल्यानंतर त्या बायका हादरल्या. जो नेतोजी, आपल्याकडे असं म्हणतात की नमवी पहा भूमी ही अशी त्याची चाल, ज्या दिमाखामध्ये आपल्या नवऱ्याला पाहिलेलं होतं तो असा भ्रष्ट झालेला पाहिला. त्यांचं बोलणं झालं आणि नेतोजींनी त्याला काय सांगितलं माहित नाही, पण त्या दोघींनी मुसलमान व्हायला होकार दिला. त्या मुसलमान झाल्या. बादशाह म्हणला नाही,
नुसतं मुसलमान होऊन चालणार नाही. आता तू मुसलमान झालास, त्या मुसलमान झाल्या, पण तुमचा दोघांचा संबंध काय? आता आमच्या धर्माप्रमाणे निकाल लावला पाहिजे म्हणून निकाल लावला त्यांचा. आणि औरंगजेबाच्या दप्तरामध्ये दरबारनाम्यामध्ये उल्लेख आहे 5,000चा अहेर केलाय औरंगजेब. 5,000 किमतीत. तुम्हाला आत्ता 5,000 हा फार मोठा आकडा वाटणार, पण 350 वर्षापूर्वी 5,000 अहेर हा 5,000 ती आजच्या त्या 5,000ची किंमत जरा नंतर तपासून बघा किती होती. 5,000चा दागदागिन्यांचा वस्तूच्या स्वरूपामध्ये अहेर. आणि मग औरंगजेबाने विचार केला, नाही अजून तो किती संशयी होता आणि किती राजनीती धुरंधर होता ते पहा. तो म्हणला याला इथे ठेवून नाही उपयोगाचा, शेवटी हा हिंदुस्थान मध्येच राहणार, याला अटकपर्यंत पाठवला पाहिजे, कंदाहारला पाठवला पाहिजे. कंदाहार किल्ल्याचा किल्लेदार म्हणून 9 वर्ष नेतोजी राहिले. मोहम्मद कुली खान राहिले, बायका दिल्लीतच होते. दोनदा एकदा लाहोरला आणि एकदा त्या किल्ल्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्वराज्यामध्ये जायचं, परत जायचं म्हणून नाही जमलं. निकोले मनुची हा इटालियन प्रवासी तेव्हा तिथे होता. तो म्हणला मी स्वतः पाहिले, लाहोरमध्ये त्याला पिंजऱ्यात टाकला होता पळून गेला म्हणून. आणि मग मात्र कंदाहार मध्ये पठाणांच्या विरुद्ध मोहम्मद कुली खान 9 वर्ष असे संघर्ष करत राहिले, लढत राहिले की जिल्हे सुबानी हजरत, शहनशाह आलमगीर, मोइनुद्दीन अकबर औरंगजेब मनापासून खुश झाले. सोन्याचा साज चढवलेला घोडा, सालंकृत हत्ती, मिर्झा नेतोजी पालकरांना मोहम्मद कुली खानाला बक्षीस दिले. आणि त्याच दरम्यान मिर्झा राजे आता संपले. दिलेर खान उपयोगाचा राहिला नाही. आणि बातमी मिळाली की शिवाजींनी राज्याभिषेक करून घेतला. जरा कधीतरी असा विचार करून पाहिलाय का की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज झाले 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक झाल्यानंतर परकीयांच्या किंवा शत्रूंच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि सगळ्यात शिवराज्याभिषेकाचा उत्तम अर्थ कुणाला कळला होता? औरंगजेबाला खलिता मिळाला, शिवराज्याभिषेक झाला आणि औरंगजेब अस्वस्थ फेऱ्या मारत होता. वजीर आसद खान म्हणून आहे त्याचा, तो विचारतोय जिल्हे सुहानी हजरत क्या हुआ, आप इतने परेशान क्यों? तो काहीच बोलला नाही. आणि त्यानं आकाशातल्या बापाकडे असे हात पसरले आणि तो म्हणाला, अय परवदिगार, आपकी हम पर खफा मर्जी क्यों हुई, खफा क्यों हुए? आखिरकार दक्खन के मरगट्ठों को, वाक्य नहीं रहेगा मगर, आखिरकार दक्खन के मरगट्ठों को राजा मिल गया, तख्त मिल गया और मरगट्ठों का राजा तख्तनशीन हुआ. तेव्हा तो आसद खान म्हणतो, जिल्हे सुभानी हजरत सह्याद्रीच्या बेते, सह्याद्रीचा चुहा म्हणत असतो शिवाजीराज. त्या उंदरासाठी एवढं कशाला घाबरतात? तो राजा झाला म्हणून काय फरक पडतो? तेव्हा राजा होण्याचा खरा अर्थ औरंगजेबाच्या दरबारनाम्यामध्ये त्या दिवशी तो बोलला, तो नमूद आहे. तो अर्थ नीट समजून घ्या. तो असं म्हणतो, नाही असं गलती करतोय, शिवाजी राजा हुआ वो तख्तनशीन हुआ,
इसलिए मैं घबरा नहीं गया हूं। हाँ, एक बात सुन लो असत, राजे आते, आपल्या भाषेत सांगायचं तर राजे येतात निघून जातात, राहत तख्त, राहत सिंहासन. शिवाजी आला असता आणि शिवाजीला मारला असता फार फरक पडला नसता. एक राजा आला निघून गेला, तख्त कायम राहील आणि त्या तख्ताची परंपरा निर्माण होईल. ती परंपरा नष्ट करणं अवघड असतं, असं हे लक्षात घे. म्हणून राज्याभिषेकाचा महत्व. छत्रपतींची मांदियाळी निर्माण करायची असेल तर आसन स्थिर असावं लागतं आणि ते आसन स्थिर झालं 6 जून 1674 ला. आणि 1674 चा तो कार्यक्रम म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर धर्माची, राज्याची कल्याणकारी सत्ता परत एकदा अनुभवायला मिळत होती. आणि त्याचा अर्थ औरंगजेबाला नक्की कळला की आता शिवाजी संपून नाही चालणार. आतापर्यंत आपल्याला दख्खन मध्ये जर जायचं असेल तर दख्खन संपवता येईल. दख्खन संपवणं म्हणजे शिवाजी संपवणं, शिवाजी संपवला की दख्खन संपेल. पण असं अब ऐसा नहीं होगा. शिवाजी समाप्त हो जाएगा लेकिन दख्खन नहीं हमें मिलेगी, क्योंकि तख्त कायम रहेगा. हे त्याला कळलं होतं. त्यामुळे आता तख्तनशील झालेल्या छत्रपतींना नाहीसं करायचं असेल तर त्याच तोडीचा माणूस पाठवायला पाहिजे. आणि तो पाठवण्यासाठी आता मातब्बर सरदार दिल्लीच्या दरबारामध्ये नाही, म्हणून कंदारवरून बोलावून घेतलं मोहम्मद कुली खान. 5000 माणसांना बोलावून घेतलं, सत्कार केला आणि त्याला